महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। सुधागड तालुक्यात निसर्गाचा कोप, कळकराई येथे डोंगराची दरड कोसळली, शेतीचे अतोनात नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली। सुधागड तालुक्यातील कळकराई येथे मुसळधार पावसामुळे डोंगराची दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे। दिनांक 5 व 6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे हा अपघात झाला। डोंगराचा एक मोठा भाग अचानक कोसळल्याने पायथ्याशी असलेल्या शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे। सुदैवाने घटना घडली तेव्हा शेतात कोणीही नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे। डोंगरावरून आलेली संपूर्ण लाल माती आणि चिखलाचा मलबा शेतात पसरला असून त्यामुळे नुकतीच लावणी झालेली अशी पिके पूर्णपणे मातीखाली गाडली गेली आहेत। डोंगराला पडलेल्या मोठ्या भेगेतून पाण्याचा प्रचंड प्रवाह वाहत आहे, त्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणावर झीज होत आहे। डोंगर माती पिकावर आल्यामुळे संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला आहे। दरड कोसळून झालेल्या जाड मातीच्या या थरामुळे ही सुपीक जमीन पुढील 4 ते 5 वर्षांसाठी नापीक झाली आहे। आता तिथे पुन्हा शेती करणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण झाले आहे। या आसमानी संकटामुळे वर्षभर उदरनिर्वाह करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांचे कंबरडे पार मोडून पडले आहे। या दुर्घटनेची तीव्रता एवढी मोठी होती की शेतातील एक पाण्याची विहीर देखील या मातीच्या मलब्याखाली पूर्णपणे बुजली आहे। तसेच परिसरात अनेक मोठी झाडे मुळासकट कोलमडली असून निसर्गाच्या या रौद्र रूपामुळे संपूर्ण कळकराई परिसरात भीतीचे वातावरण आहे। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार जर दरड कोसळली त्यावेळी शेतात मजूर किंवा शेतकरी काम करत असते तर खूप मोठी जीवितहानी झाली असती। सुदैवाने निसर्गाने केवळ वित्तहानी केली असेल, मानवी जीव मात्र वाचले आहेत। या आसमानी संकटामुळे कळकराई येथील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे। प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत द्यावी अशी मागणी पंचकृषीतून केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, सुधागड। भाऊ ये तू पण चोरीला। हे इथं काय झालं म्हणजे कधी झालं हे? किती दिवस झाले? जोरात पाऊस पडत होता ना मुसळधार, तेव्हा झाला। मी सकाळी इकडे आलतो म्हणजे शेतीसाठी काम करायला। माझी भाजी होती वरती, या पट्ट्याला पूर्ण भाजी होती आणि पूर्ण शेती इथपासून तिथपर्यंत खालपर्यंत पूर्ण शेती होती माझी। हा, आणि मी पण मग शेती पण आता तुम्ही शेती लावली असेल ना? म्हणजे हा लावलेली 10 झाडे होत्या एकूण, तर ती पूर्ण शेती गेली। ती काही 4 वर्ष होणार नाही, कारण का एवढे झाड म्हणजे ती आता एवढी नापीकच झाल्यासारखी झाली आता तिथे। हा, नापीक झाल्या का एवढा मोठा जंगल त्यामध्ये गेला का पूर्ण करून। हा, आणि विहीर होती आमची स्वतःची, तर विहिरीला पण धक्का दिला आणि विहीर पण पूर्ण ही इकडची शेती कोणाची आहे? नाही, ती पण आमची। तुम्हाला म्हणजे काय शासनाकडनं काय वाटते की बाबा हे एवढं नुकसान झालं तर नुकसान झालं ते भरपाई वगैरे द्यावी, म्हणजे शासनाने विचार करायला पाहिजे ना। आता हे इकडे कोणालाच नाही माहिती। आता ज्या आपण बातम्यांच्यात बघतो, पण हे छोटी मोठी जे घटना होतात त्या लोकांना म्हणजे प्रशासनाला दिसायला पाहिजे की आता आज एवढी त्यांच्या ह्या शेतीचं नुकसान झालं आहे। 4-5 वर्ष त्या शेतीत आता त्या पीक घेऊ शकत नाही, तर 4-5 वर्ष नाही। आणि इथून मधून पाणी येतोय, तर ही पण जाईल पूर्ण। मगाशी मी गेलतो तिथे, ते इथून मधून पाणी येतोय। तो मोठा हे आपण कसं बोलतो एखादा झरा तिथून फुटलेला आहे म्हणजे आतूनच, पण तो सगळे ते घेऊन येईल परत खाली। गाव कुठलं आहे तुमचं? कलकराई गाव आमचं। हा, आणि आता म्हणजे करायला जरी गेलो आम्ही तरी पण ती परत कोसळणारच आहे, त्यामुळे करून काय फायदा शाश्वती ना आता, कारण हा एवढा कोसळल्या बोलल्यावर राहिलेला सुद्धा पुन्हा खाली येऊ शकतो। जीवितहानी नाही झाली बोला। हा, पण आपला तालुका जिल्हा ते पण सांग। आमचा रायगड जिल्हा, पेण तालुका ना? हा, पाली सुधागड तालुका। हा, ग्रामपंचायत आमचे मागाव। पण नशीब म्हणजे जीवित तिथं आता वस्ती असती तर तुम्हाला म्हणजे साप हेच झालं असतं, तो बचावला थोडक्यात बसवला। म्हणजे मी तिथनं गेलो आणि घरी जेवायला म्हणजे रात्रीची घटना आहे की दिवसाची? 10:30 वाजता सकाळी जेवायला गेलो, जेवलो आणि तेवढ्यात एखादी निरोप द्यायला आला का दरड कोसळली। तर एवढा कोणाला माहिती नव्हता, पण पूर्ण गेलता तेव्हा, म्हणजे 2-3 मिनिटाचा हे पूर्ण गेला। आता बघूया शासन काय बोलतोय। आता त्या दिवशी शासनाचे लोक आलते पण काय बोलले नाही, काय नाही। बघूया आता काय बोलतात ते। जीवितहानी नाही झाली बोला। हा, जीवितहानी तर नाहीच झाली। जीवितहानी म्हणजे सुदैवाने जीवितहानी नाही, म्हणजे तिथं वस्ती असती तर झालीच असती आणि माणसं दिवसा काम करणारी असती तर ती भेटलीच असती ना। ते काका पण होते, ते काका पण होते। आता त्यांनी शेती लावली, उठत नाही, त्याच्यावरती मुली बसते ना, ते उठत नाही। आता त्याला काय करणार असं आहे। आणि आमची शेती आम्ही त्यांना आदिवासी आहेत ना, त्यांना करायला देतो। लग्न झालंय तुमचं? नाही.